ययाती कन्या माधवी, एक चित्तवेधक पौराणिक कादंबरी. लेखिका सौ विजया जहागीरदार. माधवी भाग 9. नृत्य करताना चक्कर आली आणि पुढचं काही कळलंच नाही मला. जागृत अवस्था येताच पाहिलं तर इतक्या मध्यरात्री वैद्यांना बोलावलं होतं. ते सकाळ संध्याकाळ माझी नाडी परीक्षा करत होते. तेव्हा माझ्याही लक्षात आलं की माझी पाळी चुकली आहे. राजवैद्य काही बोलत नाहीत, मी पण बोलत नाही, पण मला अनुभवाने कळतंय की निश्चितच मला गर्भसंभव झालाय. आज राजवैद्य महाराजांना भेटायला गेलेत हे मलाही माहीत होतं. आता ही वार्ता महाराजांना कळणार आणि ते आनंदित होऊन मला भेटायला येणार. या अपेक्षेत असतानाच राजवैद्य येताना दिसले. मी आतुरतेने विचारलं, वैद्यराज, नाडी परीक्षा काय सांगतेय? त्यांच्या उत्तराचं मला आश्चर्यच वाटलं. मी तो विषय मग जास्त छेडला नाही, कारण माझ्या अटीप्रमाणे मला गर्भसंभव झाल्यानंतर आमचे संबंध संपणार होते. कदाचित महाराजांनीही हा एखादा महिना मागून घेतला असावा. त्यांनी ही वार्ता प्रकट करण्यासाठी अनुमती दिली नसेल. तशा सूचना दिल्या असतील राजवैद्यांनी. नाजूक भावना एकतर मी करारात बांधून ठेवली होती. आता अधिक चौकशा करून ती व्यवहाराच्या तागडीत टाकू नये हेच ठीक होतं. रसिक असलेल्या उशिनर महाराजांना एवढी सवलत आवश्यक होती. मलाही ती देणे अगत्याचे होते. पण 15 दिवसातच उलट्या आणि भोवळ यांनी हैराण झाले मी. आणि मग राजवैद्यांनीही न सांगता सगळ्या प्रासादाला ही वार्ता कळली. राजधानीत पसरली. राजकन्या उषा, तितिक्षुराज, राजपरिवार यांनी नाना प्रकारांनी आनंद साजरा केला. प्रजेतूनही रोज काहीतरी वार्ता असत. प्रजा माझ्यावर खूप प्रेम करत होती. माझं पूर्वायुष्य त्यांनी स्वीकारलं होतं. तरीही प्रजा मला, केवळ मलाच महाराजांची अनुरूप पत्नी समजत होती. मला महाराणी म्हणून त्यांनी कित्येक वेळा गौरवलं होतं. अयोध्या, काशीदेश इथल्या कडू जहर अनुभवांनी मी इथे आधीच सावध राहिले, अलिप्त राहिले. पण इथे मला माणसांचा फार चांगला अनुभव आला. राण्यांपासून दूर राहिले तर त्याच जवळ आल्या, माझ्या होऊन गेल्या. उषा तर माझ्या खेरीज क्षणभर राहत नाही. तितिक्षुराज मला महाराणींचा सन्मान देतात. मला गर्भसंभव झाला याची वार्ता पसरली आणि महाराज उशिनर माझ्या प्रासादात आले. गेल्या 25-30 दिवसात ते अधिकच हळवे झाल्याचे मी पाहिले. त्यांच्या प्रीतीला वत्सलतेची जरी किनार लागली. माझी अपार काळजी घेताना डोळे पाणावले नाहीत असं झालं नव्हतं. खूप वेळा मला वाटायचं की राजवैद्यांकडून यांना वार्ता कळली आहे, पण शेवटचा प्रेमोत्सव साजरा करून घेता येते. कारण गेल्या महिन्यातली प्रत्येक रात्र म्हणजे प्रीतीबरोबर अश्रूंनीही साजरी झालेली कविता होती. पतीचं प्रेम आणि पित्याची माया, प्रीती आणि वत्सलता, हसू आणि आसू. महाराज येताच त्यांनी माझे हात प्रेमभराने हाती घेतले आणि ते आपल्या हृदयावर ठेवत म्हणाले, कल्याणी, तू आता इथली स्वामिनी. तू या राज्याला युवराज देणार आहेस. मी तुझा उत्तराई कसा होऊ? तुझ्या अटीप्रमाणे आता यापुढे आपला संबंध संपलाय. मला त्याचा मोह नाही असे असत्य विधान मी करत नाही. पण सखे, शुभांगी, मी तुझा एक मित्र या नात्याने या प्रासादातल्या तुझ्या कक्षात येऊ ना? महाराजांच्या संयमित वागण्या बोलण्याने मी अतिशय प्रभावित झाले. माझे हात तसेच त्यांच्या हाती पुन्हा गुंफत म्हणाले, राजन, या कक्षाचं द्वार आपल्यासाठी सदैव उघडं आहे. आपल्यासारख्या संयमी पुरुषाची साथ मला मिळाली यात सारं लाभलं मला. अधिक काय बोलू? यावर महाराजांनी वाकून माझ्या पायांना स्पर्श करीत वंदन केलं. हे फारच अघटित. मी त्यांच्या थोरपणाने भारावून त्यांच्या पावलांना स्पर्श करीत प्रतिवंदन केलं. त्यांनी प्रेमभराने माझ्या पाठीवर थोपटलं. त्यानंतर मात्र महाराजांनी कधीही शारीरिक प्रीतीची अपेक्षा केली नाही किंवा सहेतुक स्पर्शही केला नाही. कधी प्रेमकटाक्षही टाकले नाही वा एकांतसुद्धा इच्छिला नाही. आम्ही तासनतास वार्तालाप केले, पण कधी त्यांनी द्वारसुद्धा लावले नाही किंवा पडदा सरकवला नाही. रात्री ते माझं शयन मंदिर सोडून जातात. प्रासादात याची कुजबूज उठली. त्या कुजबुजीचे पडसाद नगरात गेले, प्रजेपर्यंत पोचले. तितिक्षु राजांना समजले. सर्वांना वाटतंय आमचा कलह झाला. काहीतरी अप्रिय बोलाचाली, अप्रिय भाषा. सर्वांना आमची काळजी लागली. तितिक्षुराज आड मार्गाने विचारतात. राण्या सरळच विचारतात, भांडलीस की काय माधवी? हल्ली महाराज रात्री इकडे नसतात ते? अगं, पतीला नाखुश ठेवून नाही बाई चालत.
आपण जरा नमून वागलं तर काही बिघडणार आहे का आपलं? अगं शेवटी आपली स्त्रीची जात. पतिव्रता धर्माचं तुला कसं बाई काहीच नाही वाटत? नरकात जाशील की तू मृत्यूनंतर? सगळे असंच म्हणतात ना. नवऱ्याने उठ म्हटलं तर उठावं, बस म्हटलं तर बसावं, हाच आपला धर्म नाही का? चौघी जणी एकामागून एक बोलत राहतात. या सगळ्यांना स्पर्शरहित प्रीतीची कल्पना पटवून देणं किती अवघड. प्रजेचं, प्रासादाचं माझ्यावरचं प्रेम या प्रसंगांमुळेही माझ्या मनी ठसलं. सगळे आमच्या या शारीरिक दूरतेमुळे व्याकुळ झालेले मी पाहिले. कुणीही माझ्या पूर्वायुष्यावरून मला अश्लील, घाणेरडी विशेषणे वापरली नाहीत किंवा माझ्या चारित्र्याची उठाठेव केली नाही. ज्यांनी तिरस्कृत नजरांचे अनुभव घेतले असतील त्यांनाच यातला हळुवारपणा, याचं अप्रूप कळेल. मी प्रजेसाठी खूप काही करते हे खरं असलं तरी त्याच्या अनंत पटींनी प्रजा मला प्रेम देते. महाराजांबरोबर राजसभेत अशाच एका योजनेची चर्चा करीत होते. तोच एक मुनिकुमार आले. अभिवादन करून म्हणाले, मी मुनिराज गालवांकडून आलोय. मी चमकले, पण महाराज शांतपणे म्हणाले, आसनावर बसावे मुनिकुमार, काय आज्ञा आहे आम्हासाठी? त्यांनी आपले आणि माधवी देवींचे क्षेमकुशल विचारले असून आपली मनोकामना सिद्धीस गेली का म्हणून विचारले आहे. अजून 2 मासांनी 1 संवत्सर पूर्ण होत आहे याचीही आठवण करून दिली आहे. यावर माझं मन पुन्हा उकळू लागलं. कुशल, क्षेम हे अलंकार घालून आलेली ही केवळ व्यावहारिक पातळीवरची पृच्छा होती. मी चवताळून म्हणाले, मुनिराजांना सांगा, दिवस, मास, वर्षे यांचा आपण हिशोब ठेवणं हे योग्यच आहे, पण माझे इथले कार्य पूर्ण होण्यास अजून 8 ते 10 मासांचा अवधी आहे. तोवर माझे क्षेम कुशल आहे असंच समजा. यावर अधिक स्पष्टपणे त्या मुनिकुमारने विचारलं, महाराज, आपले शुभचिंतून मुनिराजांनी विचारले आहे की आपले मनोरथ पूर्ण होण्याची काही शुभचिन्हे आहेत का? असल्यास त्याचे स्वरूप आपण मजजवळ पत्र देऊन त्यांना कळवावे. महाराजांनी मला 3रा मास असल्याचे कळवलं आणि त्यांचे आशीर्वाद मागितले. मला गालव मुनींची अगदी घृणा आली. मी या धर्मकांडाचा विचार करीत उदास बसून होते. तोच शम्माई प्रासादात आल्याची वार्ता घेऊन दासी आली. शम्माई, धर्मकांडाची आणखी एक बळी. मी धावतच जाणार. तोवरच महाराज उशिनर म्हणाले, देवी, आता जरा जपून. मी भाणावर आले. मग स्वतः महाराजही माझ्या समवेत शम्माईच्या स्वागतासाठी निघाले. शम्माईला बघताच आम्ही दोघांनी तिला वंदन केलं. महाराज म्हणाले, या भोजनगरात आपला पुत्र आपलं स्वागत करीत आहे. शम्माई मनःपूर्वक म्हणाली, पुत्रवान भव, आयुष्यमान भव. महाराज जाताच मी शम्माईच्या गळ्यात पडले. शम्माई हसत म्हणाली, अजून तशीच अल्लड आहेस बाई तू. तू काय लहान का होते आहेस माधवी? शम्माई, तुला पाहिलं ना की मी लहान होऊनच जाते, या उषेसारखी. उषा गोड हसत पळाली. मग मी हळूच म्हणाले, चल माझ्या कक्षात बसू, सरबत घे, जलपान कर, चल. शम्माईने सरबत घेतलं. का आली असेल शम्माई? मन चिंतेने पोखरलं तरी वर वर शांतता ठेवत म्हणाले, अशी कशी ग अचानक आलीस? आई, तात, पुरुदादा कसे आहेत सगळे? चंदना, माता अरुंधती सगळे बरे आहेत ना? दूत नाही, संदेश नाही, अचानकच? किती प्रश्न विचारशील माधवी, आणि तेही एकाच वेळी? माधवी, तुझे तात माझ्या पुरूचं यौवन घेऊन त्याचा अगदी आनंदात उपभोग घेत आहेत बरं. आणि तुझ्या आईला मी राजमाता आणि पुरू सम्राट असलेल्या राजधानीत राहायचंच नाही. मग न राहू दे तिला राजधानीत, म्हणून का तू सोडून आलीस राज्य? माझ्या जराग्रस्त पुरुदादाला एकटं सोडून आलीस, त्या माझ्या आईसाठी. तुझा पुरुदादा एकटा कुठे आहे माधवी? त्याची चंदना आहे ना त्याच्याजवळ, तुझी प्रिय मैत्रीण चंदना, ती भावी पत्नी आहे त्याची. मी आनंदाने ओरडले, चंदना? माझी चंदना? माझी वहिनी होणार? मग मला काग नाही कुणी बोललं? केव्हा बोलायचं, केव्हा सांगायचं माधवी? तू हस्तिनापूरला आलीस आणि त्याच वेळी शुक्राचार्यांच्या त्या शापाने सगळाच कलह माजला मुली. कलहाच्या कलकलाटात बिचारी काहीच बोलली नाही तुला. फार गुणी पोर आहे बरं का. या जराग्रस्त अवस्थेतही ती लग्न करणारे पुरुषी. सतत त्याची सेवा करते. माधवी, पतीचं मनमोहक यौवन, त्याचा पुरुषार्थ, शौर्य यांचा अनुभव घेतल्यानंतर वयोमानानुसार जराग्रस्त झालेला पती बघणं, त्याची सेवा करणं वेगळं, आणि हे असं
लग्नाच्याच वेळी. शम्माईचे डोळे डबडबले होते. मलाही माझं मन अनावर होईल असं वाटत राहिलं. मी स्वतःला सावरत म्हणाले, शम्माई, जरा विश्राम कर. मी वेडी प्रश्नावर प्रश्न विचारत बसले. तेवढ्यात मला निरखून बघत शम्माई म्हणाली, पुत्री, तू तू बरी आहेस ना? काही त्रास तर होत नाही ना? कितवा मास? मी काही उत्तर द्यायच्या आत महाराज उशीनर पुन्हा माझ्या कक्षात आले. त्यावेळी त्यांचं माझ्या गर्भसंभवासाठी अभिनंदन करत शम्माई म्हणाली, पुत्रा, मी 1 वर्षासाठी परदेशवास स्वीकारला आहे. हे फक्त सम्राट पुरुखेरीज कुणालाही माहीत नाही. मला इथे राहण्याची अनुमती द्यावी अशी विनंती आहे. माते, विनंती कसली? आज्ञा म्हणा. आपण या प्रासादातच. क्षमस्व महाराज, मला प्रासाद नको. मला लहानसं घर द्या. हस्तिनापूरच्या सम्राज्ञी प्रासाद का नाकारत आहेत? त्याचं कारण पुत्रा मी सांगू शकणार नाही. हे दुर्दैव आहे. पण माझ्या बोलण्याने आपणास दुःख झालं तर नाही ना माते? मी क्षमा मागतो. आपल्या इच्छेप्रमाणेच होईल. महाराज जाईपर्यंत मी धीर धरला. ते जाताच मला राहावे ना. काय घडलंय असं? हा प्रासाद नाकारण्यासारखं. शम्माई, तात कुठे आहेत? आईला हस्तिनापुरात राहायचं नाही तर ती गेली तरी कुठे? मुली, तुझे तात नंदनवनामध्ये विश्वाची नावाच्या अप्सरेशी रममाण आहेत. माझ्या पुरुदादाचं यौवन ते भोगताहेत, असंच ना? नंतर ते कुबेराच्या लंकानगरीत जाणार आहेत पुत्री, आणि त्यांनी देवयानीसह सर्व दासी परिवाराला परत हस्तिनापूरला पाठवलं. देवयानी प्रथम शुक्राचार्य तातांकडेच जाणार होती. पण तेही काय शम्माई, त्या कोपिष्ट मातामहांचं काय? कुठे गेलेत ते? ते पण हल्ली विरजा नावाच्या स्त्रीबरोबर राहत आहे. तिथे जाणं मग देवयानीला मानवणार नाही. तात शुक्राचार्यांना आवडणार नाही. शम्माई, हे तर मोठे तपोनिधी ना, वेदशास्त्र संपन्न, संजीवनीचे विद्यासागर. यांना असे व्यभिचार कुठल्या धर्माच्या नियमाने करता येतात? यांना काय असा मुक्ताचार, स्वैराचार करायला धर्माची मान्यता आहे? यांना आता प्रपौत्र झाले तरीही? कन्ये, आपण आपली वाचा का अमंगल करावी? केवळ बोलणे इतके अमंगल तर कृती? शम्माई, या कृतीला शासन तरी काय? पुरुषांना काही नाही मुली, काहीही नाही. हे असंच चालत आलंय, असंच चालत राहणार आहे. तुझ्यासारख्या मुलींनी काही केलं तरच. शम्माई, मी नक्की काहीतरी करेन. काय ते मलाही नाही सांगता येणार आहे. पण जाऊ दे, आई कुठे आहे मग? ती नगराबाहेर मंदिरात थांबली आहे, जिथे पुरुसम्राट आहे, आणि त्यापेक्षा मी राजमाता आहे त्या प्रसादात तिला यायचं नाही. संकट काळातही माणसं द्वेषाचा पीळ सोडत नाहीत, हेच खरं. म्हणूनच मी पुरूला सांगून राजधानी सोडली आहे. इथे भोजनगरला आले. पुरुखेरीज कुणी जाणत नाही हे. शम्माई, दरवेळेस तू आईचे हट्ट ऐकत राहिलीस. आजपर्यंत असल्या हट्टानेच तिने कित्येक वेळा अपमानित केलंय तुला. राहू द्यायचं तिला मंदिरात. दरवेळी तूच मिळतं घ्यायचं, तिचं ऐकायचं. असं ग का करतेस? याचं कारण मी तिची दासी आहे. माझ्या पित्याने मला हस्तिनापूरला देवयानीची दासी म्हणून पाठवलंय. पित्याचा शब्द मला पाळावा लागतो. जाऊ दे, तू कशी आहेस? इथले लोक तुझ्याशी कसे वागतात? माझी शम्माई आपलं दुःख लपवून माझं कुशल विचारत होती. तेवढ्यात उशेने वार्ता दिल्यावरून 4ही राण्या कुजबूज करीत शम्माईला वंदन करायला आल्या. त्या चौघींना बाजूच्या सौधावर नेत मी म्हणाले, देवी, महाराणी, माझं एक ऐकाल? कृपया शम्माईला तिच्या गत आयुष्याचे, सध्याच्या आयुष्याचे प्रश्न विचारू नका. या माधवीवर एवढा अनुग्रह करा. यावर मृगादेवी म्हणाल्या, ए माधवी, आम्ही कशाला विचारू? आम्हाला माहिती आहे ती देवी आणि राणींची गंमत आणि शुक्राचार्यांच्या शापाची मज्जा. देवयानींनी म्हणजे तुझ्या महाराणी आईनंच यांना दासी केलं होतं ना? आणि म्हणे तुझ्या भावाला म्हातारं करून टाकलंय त्या शुक्राचार्यांनी. खरं का ग माधवी? नवादेवींनी विचारलंच. पण आपण त्यांना मात्र काही सुद्धा विचारायचं नाही बरं का? हो की नाही ग माधवी? कृमीदेवी म्हणाल्या. आता दर्वादेवीच बोलायच्या राहिल्या. पण त्या तरी कशा राहतील? त्यांनी विचारलंच. माधवी, ह्या म्हणे आता इथेच राहणार आहेत. महाराज त्यांना प्रासादाजवळ घर देणार आहेत म्हणे, उषा म्हणत होती.
मी काहीसुद्धा बोलले नाही. त्यांच्या हाती शम्माईला सोडून मी स्नानाला निघून गेले. मला त्यांच्या बुद्धीची कीव आली. यांना कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य कसं नाही. देवयानी राणींनी शम्माईला दासी करणं म्हणजे यांना गंमत वाटते. शुक्राचार्यांचा शाप म्हणजे मज्जा वाटते. माझं आणि महाराजांचं विभक्त शयन हे सगळे यांच्या गमतीचे विषय. माझ्या येण्यामुळे महाराज किती सुखात आहे हा यांचा कौतुकाचा विषय. मी महाराजांच्या कक्षात जावं म्हणून माझी मनधरणी करतात. तूच महाराजांना खरं सुख दिलंस हे सुद्धा बोलतात. परंतु एकदा सुद्धा असं आपल्याला का जमलं नाही, या कला आपण का शिकलो नाही, असा विचारच यांच्या मनात कसा येत नाही. पुढे आलं ते थंडपणे स्वीकारणं हे वरदान की शाप. मी विचारात खोल बुडाले. शम्माईला प्रासादाच्या आवारातच एक टुमदार घर दिले गेले. तिची सर्व व्यवस्था लावण्यात 4 मास गेले. नंतर रामभटांच्या आदेशानुसार अठांगुळाचा धार्मिक विधी थाटात पार पडला. आम्हा दोघांच्या हस्ते होम हवन झाले. प्रासाद डोळे भरून आमची अनुरूपता पाहत होता. कौतुक करून थकून जात होता. महाराज आणि मी, आमचा काव्य, शास्त्र, विनोद सुरूच होता. रात्री कित्येक वेळा मी शास्त्रीय संगीत गात असे. उषाचं नृत्य चालूच होतं. 4ही राण्यांचं संगीताचं शिक्षण यथामती यथाशक्ती सुरू होतं. मृगादेवींचा आवाज त्यातल्या त्यात बरा होता, पण बाकीच्या तिघींना सुरावर अक्षरशः ओढूनच आणावं लागेल. उषाला नृत्यामुळे तबल्याचा ठेकाही आताशा कळू लागला होता. कधी कधी राजगायक आपल्या मनोहारी गाण्याने रात्र रात्र जागवीत असत आम्हाला. तितिक्षुराज या सर्व कार्यक्रमाचे योजक होते, साक्षीदार होते. अशातच एक दिवस गालवमुनी आणि महाराज यांच्यातला करार प्रजेला कळला. कसा आणि कुठून कोण जाणे. पुत्र जन्मानंतर मी भोजनगर सोडणार हे कळले मात्र, आणि प्रजेने उग्र निदर्शने मांडली. आम्ही माधवी देवींना जाऊ देणार नाही. माधवी देवी म्हणजे आमच्या भोजनगरचं भूषण आहेत. आम्ही आमच्या देहाचे बांध घालू, पण माधवी देवींना जाऊ देणार नाहीत, असा प्रजेने निश्चय केला. तो दिवसातून कैक वेळा ते उच्चारित. मला राणी न मांडणारी प्रजा मी पाहिली होती. मला प्रथमच जनसेवेतून लाभलेली ही शक्ती आणि त्या शक्तीचा प्रत्यय येत होता. माझ्या मनात जनसेवेचं पक्व बीज पडलं. माझ्या पुढील आयुष्याचं माझा ध्येय आकार घेऊ लागलं. प्रजेचा पैसा प्रजेसाठीच खर्च करणारे महाराज उशिणर मला दीपस्तंभाप्रमाणे भासत होते. त्यांच्या पाठिंब्यावरच मी जनतेसाठी काहीतरी केलं होतं आणि त्यातूनच मला प्रेम आणि शक्ती मिळत होती. राजधानीतले ते दिवस मी कार्यातच खर्च केले. कलहापासून योजने दूर, अशांततेपासून लांब असं ते वातावरण मला अनेक अर्थांनी शिक्षण देणारं ठरलं. मी या प्रजेत, या माणसात खऱ्या अर्थाने रमले. 9 महिने भरून गेले. राजधानी पुत्रजन्माची वार्ता ऐकण्यास अधीर होती. परंतु महाराजांना वाटे, कन्या झाली तर पुत्रजन्मासाठी मला इथे राहावे लागेल. कारण पुत्र झालाच नाही तर गालवांचा करारच पूर्ण होत नव्हता. म्हणजे पुत्र न होणे हा पर्यायसुद्धा त्यांनी माझ्या सहवासासाठी मान्य केला होता. म्हणूनच त्यांना कन्याच व्हावी असं वाटत होतं. पण हे ते इतरांना बोलू शकत नव्हते. फक्त कन्येची इच्छा व्यक्त करीत. सर्वजण आश्चर्याने ती ऐकत. राजधानीतील कलाकार पुत्रजन्म साजरा करायला सिद्ध होते. महाराज तर फारच अस्वस्थ होते. कामकाज तितिक्षुराजांवर सोडून ते सतत माझ्याजवळ असत. आज सकाळपासून बाळंत वेदनांनी मी तळमळते. महाराज बाहेर बसले. उषा तर गोरीमोरी झालीय. जो तो त्यांच्या अस्वस्थतेच्या बातम्या मला सांगतोय. शम्माई माझ्याजवळच आहे. एक एक तास, प्रहर लोटतोय. चिंता सगळ्या राजधानीत हळूहळू पसरते. असं कुणीतरी मध्येच बोलतंय. रात्र झाली तरी सुटका होत नाहीये. नगरात अखंड घंटानाद सुरू आहे. अनुष्ठानं चालू आहेत. रामभटांनी प्रासादातल्या मंदिरात शंकरावर अभिषेक धार धरलीय. घरोघरी प्रार्थनेला बसलेत. कोण बरं हे सारं पुन्हा पुन्हा बोलतंय? हे प्रजेचं प्रेम माझ्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत कसं झिरपतंय? महाराज उशिनरांचं अशरीरी प्रेम मनात असं दाटून कसं येतंय? उषेचं आईपण, तिच्या आठवणींनी मला इतकं कासावीस का करतंय? तिच्या रडण्याचा भेसूर आवाज मला कुठून ऐकायला येतोय? कोण आई आई करून दाराला धक्के देतंय? तुम्ही सगळे माझ्यावर का इतकं प्रेम करतायत? मी तुम्हा सर्वांना सोडून जाणार आहे, तरी असा का जीव लावताय? ही कडू कडू औषधं,
कोण बरं आणतंय? एक एक कळेला माझा प्राण जाईल असं वाटतंय. अर्धी रात्रही टळून गेली आहे. किती तास गेले? 20 की 22? शम्माई, नाही ग सहन होत आता. थकले मी, थकले. खरंच ग. आई ग. एक महाकळ आली, सणसणून मस्तकात गेली. मी प्रसूत झाले होते. एका दिव्यातून पार पडले होते. पुनर्जन्म झाल्यासारखी मी क्लांत होऊन पडले. अगदी शांत. नगरात एकदम तुताऱ्या शंखांचे आवाज घुमले. शम्माई दार उघडून बाहेर गेली. दासींनी थाळ्या वाजवल्या. मला पुत्र झाला होता. मी तृप्त झाले. मी 4ही राण्यांना पुत्र दिला. यापेक्षा मी राजकन्या उषेला भाऊ दिला होता. महाराज उशी नरांना कन्या हवी होती, केवळ माझ्या मोहाने. असो, पण त्यांना पुत्रजन्माचा आनंद होणारच होता. 4ही राण्या आश्चर्य बघावं तशा बाळाकडे बघत कलकल करीत नाव सुचवत होत्या. उषाने आनंदाने कल्लोळ चालवला. म्हणाली, आई, अखेर तू मला भाऊ दिलास. मी हसले. तेवढ्यात महाराज म्हणाले, माधवी, तितिक्षु राजांनी राजज्योतिष बोलावूनच ठेवला होता. बाळाची पत्रिका खूप छान आहे आपल्या. गेले 5 प्रहर ते गणित करत होते. अत्यंत उल्हासित होत त्यांनी कुंडली फळ सांगितलंय. माधवी, हा पुत्र सुलक्षणी, सदाचारी अन धर्मनिष्ठ होणार आहे. मी हसले. धर्मनिष्ठ? धर्म म्हणजे काय? कुठला धर्म? धर्माच्या नावाने टाहू फोडणारं माझं मन कुणाला कळणेच शक्य नव्हतं. माझ्या मनातला गोंधळ मलाच तर कळत नव्हता. पहाटेच्या किरणांबरोबरच ही मंगलवार्ता प्रजेला कळली. तुताऱ्यांनी सांगितली, शंखनादाने सांगितली. महाराज उशीनर आणि माझ्यासारख्या राणीच्या जय जयकाराने राजधानी दुमदुमली. गावातले मानकरी आणि प्रतिष्ठितांच्या दारासमोर, घराघरासमोर वाजंत्रीचे ताफे वाजंत्री वाजवू लागले. देवळातून घंटानाद होऊ लागले. प्रजेने स्वयंस्फूर्तीने गुढ्या तोरणे उभारली. दाराशी अत्तराचे सडे टाकून रंगावल्या रेखले. पेढ्यांच्या, खडी साखरेच्या थैल्या हत्तीवर लदून हत्ती नगरानगरातून फिरू लागले. आणि हे सगळे वर्णन दिवसभर राजकन्या उषा चिवचिवाट करत माझ्या भोवती बसून अत्यानंदाने मला सांगत होती. 4 राण्या सांगून जात होत्या. शम्माई या कौतुकाने मोहरून गेली होती. पण हे सारं आता औट घटकेचं आहे, हे फक्त मी जाणून होते आणि महाराज. 12व्या दिवशी बारशाचा अपूर्व असा सोहळा झाला. चांदीच्या पाळण्याला सुवर्णाची फुलं लावली होती. मोत्यांचे झुपके पाळण्यावर झुलू लागले. पाचूचे पोपट आणि नीलमण्यांचे पारवे डोलू लागले. रत्नांची महिरप, अब्दागिरी, छत्री यांनी राजपुत्राचा पाळणा शोभू लागला. ढगांसारख्या मऊ कापसाची गादी, मखमली लोड, निळ्या निळ्या रंगाची कोमल रजई, चांदण्यासारखे चमचमणारे हिरे पाळण्यावरच्या छतावर बसवले होते. 2 मत्त मयुरांचे पंख पाळण्याच्या दोन्ही बाजूंचे पारवेच होते. महाराज उशीनरांच्या रसिकत्वाची पावती द्यावी असाच तो पाळणा आणि कारागिरी होती. उशीनरांच्या 4ही भार्यांनी बाळासाठी नयनरम्य दागिने घडवले होते. मनगट्या, वाळे, पोचा, मुकुट, कमरबंद, बाजूबंद हे तर होतंच. पुन्हा सुवर्णाची दुग्धझारी, सुवर्णाचं बोंडलं, चमचा, भांडी, कलश, पेले, किती म्हणून सांगावं. बारशाच्या दिवशी नगरातल्या नारी बाळंत विडे घेऊन आल्या. काय अण किती मोजदात नव्हती. बारशाच्या भेटींनी वस्त्रांनी 2 दालने भरून गेली. आजवर कधी घडला नसेल असा थाट घडला. मेजवाणी तर पंचपक्वान्नांची होती. राजधानीभर हीच चर्चा होती. बाळ माझ्यासारखं आहे असं जो तो म्हणत राही. बाळाचे नाव शिबी, शिबिराज ठेवण्यात आलं. महाराज, 4 राण्या, उषा सगळे शिबीच्या भोवतालीच असत. राजकन्या तर दिवस दिवस भावाला घेऊन बसे. महाराज तर शिबीत इतके रंगले होते की जणू राज्य तितिक्षु राजांकडे सोपवूनच त्यांनी टाकलं होतं. शिबी 2 महिन्याचा झाला. गालांना हात लावला की खुदकन हसायचा. आता सगळ्यांना तोच चाळा लागला. जो तो शिबीच्या गालाला हात लावे. शिबीचं खुदकन हसणं बघून आनंदून जाई. सगळा प्रासाद जणू शिबीमय झाला होता. मी सुद्धा माझं प्राक्तन विसरले होते. पण नियती मला विसरायला राजी नव्हती. माझं दुर्दैव मला विसरायला तयार नव्हतं. एक दिवस अचानक गालवमुनी प्रासादात येऊन थडकले होते. माझा इथला मुक्काम सरला होता. माझ्या शिबीची आणि माझी नाळ जणू पुन्हा एकदाची कायमची तुटली होती. ते खुदकन हसणं बघता बघता मी रडू लागले.
माझं मन अनंत संवेदनांनी भरून आलं. महाराज, तितिक्षुराज आणखी 1 महिन्याची मुदत मागत होते. ती मिळणार नाही हे मला माहीत होतं. प्रजेत ही वार्ता पोचताच लोंढीच्या लोंढी येऊन रस्त्यावर प्रासादाच्या वाटेवर मुख्य दिंडीद्वाराशी घोषणा देत बसून राहिले. गालव मुनींचा निषेध करीत, माझा जय जयकार करीत ते थांबले. माधवी देवींना नेऊ देणारच नाही, आमच्या देहाचे बांध घालू, रथापुढे आडवे पडू, अशा घोषणा ऐकून गालव मुनी महाराजांना दुष्णे देऊ लागले. राजा, हा सारा प्रकार आटोपता घेतला नाही तर सर्व वल्गणा, करार, सत्यप्रियता व्यर्थच म्हणायची, असं पुन्हा पुन्हा बोलू लागले. अखेर मी तितिक्षुराजांना विनंती केली, तुम्ही माझा निरोप प्रजेला सांगा. मी खरोखरच धर्मबंधनांनी जखडले आहे. अन्यथा तुमच्यासारखी प्रजा सोडून जाण्याचं करंटेपण मी का करीन? मी तुमची फार आभारी आहे. तुमच्या प्रेमाने मला फार चांगली वाट दाखवली आहे. तुम्ही सगळे माझ्या शिबीवर प्रेम करा, राजकन्येवर करा, महाराजांना सांभाळा आणि कृपा करून असा निषेध निदर्शने न करता मला प्रेमाने निरोप द्या. पुढे म्हणाले, तितिक्षुराज, इतका माझा निरोप प्रजेला सांगा. आपण मजवर वहिनीप्रमाणे प्रेम केले, महाराणींचा सन्मान दिलात, मी आपल्या ऋणातच राहीन. तितिक्षुराज प्रजेला समजावू लागले. महाराजांकडे तर बघण्याचाही मला धीर होत नव्हता. ते यातनांनी वेदनांनी ढवळून निघाले होते. गालवांचा धर्मोपदेश ऐकत होते. बारशाच्या निमित्ताने मिळाली सर्व वस्त्रे, दागिने मी 4 राण्यांना आणि राजकन्येला वाटून टाकले. शम्माईची व्यवस्थाही तितिक्षुराजांवर सोपवली. महाराजांशी बोलण्याचा मला धीरच नव्हता. त्यांचा विकल चेहरा बघण्याचं सामर्थ्य माझ्यात नव्हतंच. त्यांचा अबोल निरोप फक्त डोळ्यांनी, भरलेल्या डोळ्यांनी घेतला. पुन्हा जान्हवीच्या पायाच्या अंगठ्यात अडकून फरफटत जाणारा तो गजरा आठवला. मी तशीच, माझ्या आयुष्याचा दोर गालव मुनींच्या पायाच्या अंगठ्यात अडकला होता. मी ते जातील तिकडे, नेतील तिकडे फरफटत निघाले होते. प्रजा खुनाला आवरत नव्हती. तिथे कल्लोळ उसळला होता. तितिक्षुराजांनी त्यांना काय मार्गदर्शन केले कोण जाणे, पण तिथे जमलेली प्रजा माझ्या त्या भोजनगरच्या राजरस्त्यात विभागली गेली. रथाच्या भोवती पण प्रजेचा लोंढा रडत उभा होता. माझी अन महाराजांची, माझी अन माझ्या चिमुकल्या 2-2.5 महिन्याच्या शिबीची ताटातूट त्यांना बघवत नव्हती. शिबीच्या गालाला हात लावताच तो परत खुदकन हसला. माझा हुंदका आवरत मी रथात बसले. तितिक्षुराज प्रजेचा लोंढा मला वेशीपर्यंत सोडायला आला. राजरस्त्यावर प्रजा माझ्यावर फुले उधळीत होती, माझा जय जयकार करत होती. स्त्रिया मध्येच रथ थांबवून ओवाळत होत्या, औक्षण करीत होत्या. वेधशाळेजवळ स्त्रियांच्या वर्गाजवळ मला स्त्रियांनी हार घातले, पदवंदन करून निरोप दिला. सर्वांच्या डोळ्यात प्रेमाचे पाणी होते. पण रथ प्रासादापासून हलला ते दृश्य विसरणं मला कसं जमणार होतं? महाराज उशीच्या अंकावर मान टाकून पडले होते आणि 4ही राण्या, मी त्यांना दिलेले एकमेकींचे अलंकार निरखित होते. नगराची वेस आली. मी तितिक्षुराजांना म्हणाले, आता महाराजांना आपल्या वाचून कुणी नाही भाऊजी, आपल्या वाचून कुणीसुद्धा नाही, त्यांना सांभाळा. आमचा रथ चालू लागला होता. भोजनगर, त्याची वेस, आतली प्रेमळ प्रजा, प्रासाद, उषा, महाराज, माझा शिबी, सगळं दूर दूर चाललं होतं. पुन्हा मी अगदी रिक्त, भिकारी झाले होते. माधवी भाग 9 समाप्त. तर श्रोते हो, या कादंबरीचे अखेरचेच पर्व आता शिल्लक राहिले आहे. ही कादंबरी आपणास आवडत असल्यास आमचे व्हिडिओज लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा पाठवा. सबस्क्रिप्शनच्या बटनच्या शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद.